दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं बलराजच्या घरात आशाला केस न लढण्यासाठी भाग पाडले जात आहे, पण आशा ऐकत नाही. सोहनलाल रागाच्या भरात नानांना भेटायला येतात आणि ते जाब विचारतात की तुम्ही आशाचं लग्न एका खुन्याशी लावून दिलं. नानांना सोहनलालचं बोलणं समजत नाही. गोविंद जो कावेरीच्या घरात राहतोय, विपुल त्याच्याकडे अजय आणि आशावर झालेल्या हल्ल्याविषयी बोलतो. गोविंद या गोष्टीमुळे अस्वस्थ होतो. आता पुढे बाबा सुद्धा हेच म्हणत होते की आपण पल्लवीला समजावलं पाहिजे. आशा आणि विजय आता पती पत्नी आहे. तुम्ही त्यांना हे नाही विचारलं की आपल्या पल्लवीच्या बाबतीत त्यांनी इतकी घोर फसवणूक का केली, आणि हे सगळं जाणूनही की पल्लवी विजयवर किती प्रेम करते. बाबांनी आशाचं लग्न विजयशी करून दिलं. आणि जर तुम्ही बाबांना हे नाही विचारलंय ना, तर मी विचारेन बाबांना. माझ्या घरच्या बाबतीत किंवा पल्लवीच्या बाबतीत त्यांना सल्ला देण्याची काहीच गरज नाहीये. तू जाऊन विचारलंस तरी काही होणार नाही गायत्री. तू समजून घेण्याचा प्रयत्न का नाही करत? आणि जर नसेल समजून घ्यायचं तर तुझ्या मनात जे येईल ते कर. हॅलो हॅलो, काय झालं पल्लवी? इतक्या दिवसांमध्ये ना काही फोन ना काही बोलणं. ते विजय, ते ऍक्च्युली. काय झालं पल्लवी? तुझ्या आवाजात इतकी उदासीनता काय? विजय, तू असं मावशीच्या समोर स्वीकारायला नको होतंस की तुझ्या हातून कधीतरी एखादा गुन्हा घडलाय. हे तू काय बोलतेस पल्लवी? हो विजय, कधी कधी एखादं सत्य नाही सांगितलं तरच बरं असतं. माझीच चूक आहे. मी तुला भेटायला येताना मावशीला बरोबर आणायलाच नको होतं. याचसाठी मी आतापर्यंत हे सत्य लपवून ठेवलेलं होतं. मी तुझ्यावर प्रेम सुद्धा करतो. तुझ्याशी खोटं तर बोलू शकत नाही. म्हणूनच ज्यावेळी तू मला विचारलंस तेव्हा मी मन मोकळेपणाने सगळं काही सांगितलं. आणि मला तर वाटलं होतं की हे सत्य सांगून मी खूप चांगलं काम करतोय. कारण पल्लवी, माझ्या मनावरचं ओझंही कमी झालं. खरंच विजय, चूक माझ्याकडूनच झालीये. तू ती गोष्ट मावशीला सांगितलीस आणि मावशीने सोहन काकांना सांगितली. पल्लवी, मला नक्की काय झालं ते पूर्णपणे सांगशील का? हे सत्य समजल्यानंतर सोहन काकांना नाही वाटत की मी तुझ्याशी कोणतंही नातं ठेवावं. काय? हो, पण मावशी तरीही म्हणाली की ती सोहन काकांना समजावेल. पल्लवी, तू त्यांना समजवायला होतस की या बाबतीत त्यांना घाबरण्याची काही गरज नाहीये. कारण
हे सत्य फक्त मीच जाणतो. एवढंच नाही तर कायदेशीर फाईल्समध्येही माझं नाव कुठेच आलेलं नाहीये. इनफॅक्ट या मॅटरमध्ये तर केस माझ्या जिजूंच्या वर चालू आहे. मला समजते विजय. पल्लवी, मी माझं प्रेम वाचवण्यासाठी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा गुन्हा तुम्हा दोघींसमोर कबूल केलाय. आणि आता जर हीच गोष्ट माझं प्रेम उद्ध्वस्त करणार असेल तर ही खूप मोठी दुःखाची गोष्ट असेल. आणि कदाचित मी हे दुःख अजिबात सहन नाही करू शकणार. नाही विजय, असं काही नाही होणार. आपल्या दोघांना कोणीही वेगळं नाही करू शकत, भले काहीही हो. मावशी पण म्हणत होती की या गोष्टीचं उत्तर तर नानूंना द्यावं लागेल, कारण आपल्याला वेगळं करायचा प्रयत्न नानूंनी केलाय. नानू, रिधिमा दीदीच्या नवऱ्याचं नाव गोविंद कपूर आहे. तो खुनी आणि तुम्ही सर्वांनी मला त्या घरची सून बनवून टाकलं. ज्या मुलीचं कायद्याच्या क्षेत्रात नाव होतं, तुम्ही लोकांनी काय केलं? गुन्हेगारांच्या घरची सून बनवलं तिला. ज्या माणसाला खुनाच्या गुन्ह्यामध्ये मला तुरुंगामध्ये पाठवायचं होतं, ज्याला शिक्षा मिळवून देण्याचा मी पण केला होता, तो त्या घरचा जावई आहे. तुम्ही मला त्या घरची सून बनवून टाकलं. बाबा, तू हो, मी तुम्हाला हे विचारायला आले, आशाचं आयुष्य सावरण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कुणाचं सुख नाही हिसकावून घेता आलं का? माझ्या पल्लवीचंच सुख दिसलं हिसकावून घ्यायला. मला वाटतंय तुला अजून सत्य समजलेलं नाहीये. सत्य काय आहे ते समजलंय मला, म्हणूनच तर आले मी इथे. जर सत्य समजलं असतं तर तू इथे मुळीच आली नसतीस, आणि जरी आली असतीस तरी अशा तऱ्हेनं माझ्याशी बोलली नसतीस. आता काय बोलून गुंडाळून ठेवायचंय आम्हाला? कदाचित तुम्हाला असं वाटलं असणार की आम्हाला सत्य काय ते कळणारच नाही, पण आता ही गोष्ट उघड झालीये की तुम्ही तिघांनी जबरदस्ती विजयचं लग्न आशाशी लावून दिलं. खोटं आहे हे, आणि ठाऊक नाही तुला हे खोटं कोणी सांगितलंय ते. सत्य तर हे आहे की सिद्धांत पल्लवीवर प्रेम करतच नाहीये मुळी, आणि मग पल्लवी तिचा काय अधिकार गाजवते त्याच्यावर. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. जर ही गोष्ट पल्लवीनं तुला सांगितली तर हा तिचा मूर्खपणा आहे. तिने तुझ्याशी खोटं बोलता कामा नये, कारण खोटं बोलून देखील आता काहीही साध्य होणार नाही. तुम्ही माझ्याच समोर खोटं बोलून मलाच समजावण्याचा प्रयत्न करताय की काहीच साध्य नाही होऊ शकत. हो, आणि समजायला पाहिजे की मुलं जर बालिशपणे वागत असतील तर मोठ्या माणसांनी समजूतदारपणे वागलं पाहिजे. अगं, तुला आणि सोहनलालला हे समजलं पाहिजे की आशाचं लग्न आता सिद्धांत सोबत झालेलं आहे. आशा सिद्धांतची पत्नी आहे आणि तू पल्लवीला थांबवण्याच्या ऐवजी मला जाब विचारायला आलीस. खोटी गोष्ट खरी सिद्ध करायला आलेस. मला ठाऊक आहे ही गोष्ट तुम्ही मुळीच मान्य करणार नाही, कारण पल्लवी आणि विजयच्या प्रेमाविषयी माहिती असूनही तुम्ही आशाला विजयच्या गळ्यात बांधलं. आता खोटं बोलण्याचा काहीच फायदा नाही, कारण सत्य हे आहे की पल्लवी एकतर्फी प्रेम करते आहे. सिद्धांत म्हणजे तुझा विजय हा तिच्यावर कधी प्रेम करतच नव्हता, पण तरीही पल्लवी आजवर त्याच्या मागे लागलेली आहे. तुम्ही म्हणताय म्हणून सत्य बदलणार नाहीये आणि मी मान्यही नाही करणार. आश्चर्य तर या गोष्टीचं आहे की आशाचं आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या थराला जाल याचा तर कोणी विचारही केला नाही. आणि आमच्यापैकी कोणी या लग्नाला न आल्याचं दुःख यासाठी तुम्हाला नाहीये, कारण हे लग्न जोर जबरदस्तीने लावून दिलं होतं. आम्हाला तर हे सुद्धा माहित नव्हतं की सिद्धांताचं एक नाव विजय देखील आहे. सगळं ठाऊक होतं तुम्हाला, सगळंच. तरी तुम्ही मुद्दाम हे सगळं केलं.
विजयच्या हातून एक खून झाला आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला ब्लॅकमेल करून त्याच्या गळ्यात बांधलं आशाला. हे काय बोलतेस तू? तेच बोलतीये, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही पल्लवीचं सुख हिरावून घेतलं. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, तुम्ही हे सुख ना तुम्हाला पचणार आहे ना आशाला. मी पल्लवीचं सुख उद्ध्वस्त नाही होऊ देणार, लक्षात ठेवा हे. काय झालं विजय? आणखी किती खोटं बोलावं लागणार आहे पप्पा? आणि कुठवर खोट्यावर खोटं बोलत राहायचं? खरं तर आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की खोटं बोलण्याचा परिणाम नेहमीच वाईट होतो. तुला झालंय काय बाय? व्हायचंय काय मम्मी? आता तर असं वाटायला लागलं की माझ्याच खोटेपणाच्या दोरीने माझ्याच प्रेमाचा गळा घोटणार आहे मी. हे काय बोलतोयस बाळा? हो पप्पा, आज पल्लवी आणि तिची मावशी मला भेटायला आल्या होत्या. त्यांना सारखं माझ्याकडून हेच जाणून घ्यायचं होतं की या लग्नासाठी मला भाग पाडण्यात कसं आलं, आणि शिवाय या लग्नासाठी माझा नाईलाज का म्हणून झाला. हाच प्रश्न तर पल्लवी पण मला सारखा विचारत होती. पण तुला तर उत्तर नाही द्यावं लागलं ना दीदी, मला तर उत्तर द्यावं लागलं. आणि मी त्यांना खोटं सांगितलं की माझ्या हातून एक खून झालाय. त्याचा आरोप आज माझ्या जिजूंच्या डोक्यावर आहे. बस याच गोष्टीची धमकी देऊन नाना आणि आशिषने मला आशासोबत लग्न करायला भाग पाडलं. हे सांगण्या व्यतिरिक्त माझ्याकडे आणखी कोणताही मार्ग नव्हता. दुसरी कोणतीही गोष्ट नव्हती ज्यामुळे मी त्यांना कन्व्हिन्स करू शकलो असतो की मला या लग्नाकरता कसं भाग पाडलं गेलं आणि माझा का नाईलाज झाला. ठीक आहे बाळा, तू खोटं बोललास, पण आता काय झालंय? पल्लवीच्या सोहन काकांनी तिला मला भेटण्यासाठी आता पूर्णपणे नकार दिला. कारण त्यांची इच्छा नाहीये की पल्लवीने कोणा खुन्याशी काही संबंध ठेवावा. ऐकता ना तुम्ही पप्पा? ऐकतेस ना मम्मा? आता त्यांना कोण समजावणार? आणि मी आता जे सांगितलंय ते मागे तर नाही ना घेऊ शकत. एक खोटं सावरून घ्यायला दुसरं खोटं, खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं. आता आपण आपल्याच खोटेपणाच्या जाळ्यात अडकत चाललोय. आणि आता तर असं वाटतंय जसं आपण असं जाळं विणलंय की आपण स्वतःच ते कापू शकत नाही. हे बघ बाळा, तू काळजी नको करूस. एकदा हे सगळं प्रकरण निस्तारलं ना की आपण पल्लवीचीही समजूत काढू. कसं समजावणार मम्मी? आणि कधी समजावणार? जेव्हा पल्लवीचं सगळं कुटुंब माझा तिरस्कार करायला लागेल तेव्हा? किंवा पल्लवीच माझा तिरस्कार करायला लागेल तेव्हा? हे बघ बाळा, हे खोटं आहे आणि खोटी गोष्ट सिद्ध करण्याची खूप गरज असते. सत्य सिद्ध करण्याची मुळीच गरज नसते. सत्याला प्रमाणाची आवश्यकता नसतेच मुळी बाळा. आणि ज्या दिवशी तू पल्लवीला सगळं खरं खरं सांगशील आणि जर ती तुझ्यावर खरं प्रेम करत असेल तर तुझं हे सत्य स्वीकार करेल ती. पण पप्पा, आता तर हे खोटंच माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य बनत चाललंय ना. आणि ही खोटेपणाची भिंत मी लवकर नाही पाडली तर ही खोटेपणाची भिंत इतक्या भक्कमपणे माझ्या आणि पल्लवीच्या मध्ये उभी राहील की मग ती कोणी नाही पाडू शकत. बाबा नमस्कार. सुखी राहा बेटा. काय झालं बाबा? काय सांगू बेटा, मला तर काहीच समजत नाहीये. म्हणजे आपण घाई गडबडीत आशाचं लग्न लावून काही चूक तर नाही ना केली बेटा? बाबा तुम्हीच तर म्हणता ना की लग्न गाठी परमेश्वराच्या हातात असतात. त्यांचं नातं जुळायचं होतं, मग त्यांचं लग्न झालं. नशिबाच्या रेषा आपण तर नाही बदलू शकत ना बाबा. हो बेटा, तू बरोबरच बोलतेस. पण आज जे सत्य समोर येत आहे ते मला माहितीये बाबा की तुम्ही या गोष्टीमुळे किती चिंतेत आहात. मला पण चिंता वाटते. आशा न्यायाचा रस्ता सोडू शकत नाही आणि सिद्धांच्या घरचे लोक यासाठी तयार होणं शक्य नाही.
गोविंद भले खुनी असेल पण आहे तर त्या घरचा जावई. कामिनी, गोविंद खुनी नाहीये बेटा. आज एक नवीन गोष्ट समोर आली. ज्या गुन्ह्यासाठी आशा गोविंदाला शिक्षा मिळवून द्यायला निघालीये तो खून गोविंदाच्या हातून नाही तर सिद्धांताच्या हातून झालेला आहे. नाही बाबा, हे सत्य असूच शकत नाही. हेच खरं आहे बेटा. कामिनी, मला हा विचार करून काळजी वाटते की जर खरोखरच सिद्धांत खुनी असेल तर आशा काय करेल. आपण काय करायचं, काय सांगायचं आशाला, काय समजवायचं. बाबा बाबा तुम्हाला भेटायला येते मी तिथेच येऊन तुमच्याशी बोलते. मी येते बाबा. ठीक आहे बेटा, लवकर ये, मी वाट पाहतो तुझी. तुला दुःखी होण्याची काही गरज नाहीये पल्लवी. मी तुला दुःखी नाही पाहू शकत. जे जाळं त्यांनी विणलेलं आहे ते जाळं तर कापलं जाणारच. किती विचित्र बोलतायत ना सगळेजण, ज्याचा आपण विचारही नाही करू शकत. माहितीये बाबा काय म्हणत होते ते म्हणत होते की पल्लवीचं विजयवर एकतर्फी प्रेम आहे. काय? त्यांचं म्हणणं आहे की विजय आशावर प्रेम करतो म्हणून त्याने आशाशी लग्न केलंय. आणि तुझ्या बाबतीत तर ते साफ म्हणत होते की पल्लवी जबरदस्तीने विजयच्या मागे लागली आहे. ते असं कसं म्हणू शकतात? काय झालं गायत्री? बाबा मला सल्ला देत होते की विजय पल्लवीवर प्रेम नाही करत म्हणून पल्लवीने त्याला विसरून जायला हवं. गायत्री, डोळे बंद करून सुखाच्या मागे धावत राहिलं तर अंधारच हाती लागतो. त्या लोकांनी आशाला सुखी करण्याच्या नावाखाली तिचं आयुष्य चक्रव्यूहात अडकवून टाकलं. आणि तूही पल्लवीला समजावण्याच्या ऐवजी तिला त्याच रस्त्यावर ढकलतेस. तुम्ही असं का बोलताय? मला तर काही समजतच नाही. यापेक्षा बरं होईल जर तुम्ही त्यांना जाऊन विचाराल की हा खोटेपणा आणि बहाणे करून त्यांचं पाप लपवता नाही येणार. त्यांनी जबरदस्ती आशाला विजयच्या गळ्यात बांधलंय आणि पल्लवी विजयवर प्रेम करते. हा फरक आहे या दोन्ही नात्यांमध्ये. आणि तुमचं म्हणणं आहे की पल्लवीच्या सुखाचा गळा घोटू मी? आशा, ये जरा. आशा, ते सिद्धांत, नशिबाच्या रेषा कुणालाही समजू शकत नाहीत, पण तरीही लोक सुखाची अपेक्षा करतातच ना. नानू, आशिष दादा, सगळ्यांना माझं लग्न करून देऊन वाटलं की मला जगातलं सगळं सुख मिळालं. पण हे सुख 4 दिवसही टिकू शकलं नाही. ते ह्या कारणामुळे आशा, कारण की तू आपला हट्ट सोडायला तयार नाहीयेस म्हणून. माझं वचन जर मी मोडलं तर माझ्या नजरेतूनच उतरेन मी. आणि मी मेले तरी असं होऊ शकणार नाही. कोणत्या वचनाविषयी बोलतेस तू? तेच वचन जे मी मागे गिरीधर शास्त्रींना दिलं होतं की मी त्यांना न्याय मिळवून देईन. आशा, ते वचन तर तुझ्या लक्षात आहे, पण लग्नाच्या वेळी दिलेली वचनं विसरलीस. जर तू या लग्नाला लग्न मानतेस तर ती सगळी वचनंही तुझ्या लक्षात असली पाहिजेत. त्या वचनांमध्ये काही वचनं मी दिली होती तर काही वचनं तूही दिलीस की तू कोणत्याही परिस्थितीत या घराच्या सुखाचाच विचार करशील.
मी कोणतंही वचन विसरले नाहीये सिद्धांत. मी तीही वचनं निभावेन. गिरीधर शास्त्रींना दिलेलं वचनही निभावेन. एकाच वेळी दोन नावांमध्ये नाही बसता येत आशा. तू एका अशा वळणावर उभी आहेस जिथून तुला एका मार्गाची निवड करावी लागेल. मी अशा कोणत्याही वळणावर नाहीये. मी आजवर न्यायाच्या रस्त्याने चालत आले आणि यापुढेही न्यायाच्या मार्गाने चालत राहीन मी. काय मी हे समजू की या घराची सून असूनही तुझे या घरच्या सुखाशी काही लागेबंधे नाहीयेत? नाही, मला हे चांगलंच माहितीये की मी या घरची सून आहे. तुला जर हे माहिती असतं आशा तर तू ही गोष्ट नक्कीच विसरली नसतीस की तो माणूस ज्याला तुला शिक्षा मिळवून द्यायची आहे तो या घराचा जावई आहे. माझ्या बहिणीचं कुंकू आहे ते कुंकू. आशा, तुला वाटतं की जर तू ही केस सोडलीस तर तू स्वतःच्याच नजरेतून उतरशील. आणि मी तर हे म्हणतो की जर तू जिजूंच्या विरुद्ध ही केस लढलीस तर तू या घरात सगळ्यांच्याच नजरेतून उतरशील. आणि तीही अशी उतरशील की तुला परत इथे कोणीही उभं नाही करणार. तुला ठरवावं लागेल आशा. ते माझे जिजू आहेत, या घराचे जावई आहेत ते. तो रोहित ज्याचा खून त्यांनी केला होता तो निरपराधी एका बहिणीचा भाऊ होता, एका बापाचा मुलगा होता, कोणाच्या तरी म्हातारपणाचा आधार होता. तर मग जगातली कोणतीही ताकद त्या बहिणीला तिचा भाऊ परत देऊ शकते? त्या म्हाताऱ्या बापाला दिलासा देऊ शकते ज्याने आपल्या तरुण मुलाचं प्रेत आपल्या खांद्यांवरून वाहिलं? तुम्हा कोणालाच ते दुःख नाही समजू शकणार. पण मी ते अश्रू नाही विसरू शकत आणि ना त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ शकत. ज्याने गुन्हा केलेला आहे त्याला शिक्षा मिळणारच. तुला जिजूंना शिक्षा मिळवून द्यायची हे कळल्यानंतर की जिजूंच्या हातून एक खून झालेला आहे. जर तोच खून माझ्या हातून झाला असता तर तेव्हा तू काय केलं असतं? विचार कर जरा. न्यायाच्या मार्गाने चालण्याची खूप हौस आहे ना तुला. विचार कर की जे मी आत्ता बोललोय ते खरं असेल तर काय करशील तू? आपल्या नवऱ्याला फासावर लटकवणार आहेस तू? कसला विचार करतेस? उत्तर दे. नाहीये ना कोणतेही उत्तर तुझ्याकडे? पण मला उत्तर पाहिजे. विचार कर. तुला जिजूंना शिक्षा मिळवून द्यायची हे कळल्यानंतर की जिजूंच्या हातून एक खून झालेला आहे. जर तोच खून माझ्या हातून झाला असता तर तेव्हा तू काय केलं असतं? आपल्याला ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे आंटीजी की जर हे सत्य असेल तर मग आशा ही केस लढेल की मग केस सोडेल? किंवा मग सिद्धांतला शिक्षा मिळवून देण्याच्या ऐवजी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करेल? मी फक्त गोविंदचाच नाही, आशाचा पण सासरा. आणि आजवर तुम्ही ज्या मार्गाने चालत होता तो चुकीचा आहे. एव्हाना तर तुम्हाला समजायला हवं होतं की तुम्ही चुकीचा दरवाजा ठोठावलाय.